नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर आणि आज न चेहरा दाखवता पहिल्यांदाच चालू केले आणि आज आलोय पुण्यामध्ये म्हणजे स्वामीनारायण मंदिरला. इथं आलो एकदम वातावरण मग क्वालिटी होतं, मंदिर पण एकदम मस्त होतं. आम्ही चौघंच आलेलो आणि बाकीची गँग मागं होती, पण ते काय परत भेटलेच नाही. परत एक व्हिडिओ घेतला, म्हणलं कसं एकदम वातावरण क्वालिटी, मंदिराचा पण एक शूट घेऊ. आणि इकडं आम्ही एका कोपच्याला होतो आणि हा बघा, फोटो काढायसाठी हा सदैव तत्पर असतो. आणि पवारचं चाललेलं बघू याचा फोटो कसा निघतोय. त्यानंतर इथं गाडी पार्किंग लावली दुसऱ्या जागेवर आणि आलो आम्ही दगडूशेठ गणपतीला निघालेलो. तर गाडी तिकडे लावता येत नाही म्हणून इकडंच गल्लीत लावलेली आणि आम्ही आपलं निघालो पुढे. इथे आलो की बघितलं तर बघा गर्दी गर्दी गर्दी, पुणे भाई. परत पुढं आलो की बघा ट्रॅफिक तर एवढं होतं ना, पण एकदा दर्शन घेतलं की मस्त वाटत होतं. आत तर नाही गेलो, तर तुम्ही गर्दी बघू शकता, त्यामुळे आत नाही गेलो. त्यानंतर आलो शनिवार वाड्याकडे. बघा हे कसे पिशव्या घेऊन चाललेत, ह्यांनी घेतले सामान, मी तर काय नाही घेतलं, काय करणार. आता बघा पुढे शनिवार वाडा आहे आणि म्हणलं इथले नजारे बघत बघत आपलं चाललं. शनिवार वाड्याकडे आलो तेव्हा पण तिथं सेम गर्दी, कारण की आज संडे होता तर गर्दी असणं साहजिकच होतं. त्यानंतर पुढून एक व्हिडिओ घेतला, म्हणलं कसं दिसतंय एकदम मस्त. त्या तिकीटचा इथं काय तर वेगळाच विषय होता. आम्ही तिकीट न घेताच आतमध्ये निघालेलो, पण इथं QR कोड स्कॅन करून तिकीट घ्यावी लागते, ते आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळं आम्ही तसंच गेलो, पण परत एकदम तिकीट घेतली आणि आलो आतमध्ये. आतमध्ये आलो की सगळे असे मस्त वाटत होतं, तसंच हिरवळ हिरवळ. आणि तिथं आपलं थोडा वेळ बसलो की आम्ही निघालो की परत आपलं ब्रिजवरून एक पवारनी मागून एक व्हिडिओ काढला. म्हटलं नदी बिदी एक काढावा, मस्त वाटत होतं. आणि मी पुढं गाडी चालवत होतो. ते झालं की परत आलो कात्रजच्या नवीन बोगद्यामध्ये आलो की तिथून पण एक शूट घेतला आणि आपल्या मार्गाला निघालो पुढे आलो प्रसाद मलाई चहावर खेडी शिवापूरला. तर तिथं पण बघा गर्दी गर्दी गर्दी. आज काय दिवस सगळ्या गर्दीतच जातोय, आज काय आमचं खरं नाही. तरी पण म्हणलं आलो तर चहा पिऊनच जायचा, त्यामुळे आपलं निघालो तिथं आलो की पवार घेऊन आले प्रसाद मलाई चहा आणि बन मस्का. तसं तर एकदम क्वालिटी लागत होतं, मी पण खात होतो, एकदम मस्त लागला. असं पैसे फिटले म्हणावं लागेल, एक नंबर. आणि